नमस्कार. आमचे सद्गुरू स्वामी माधवनाथ यांनी दासबोधाच्या 108 ओव्या अशा संकलित केल्या, जेणेकरून त्या पूर्ण दासबोधाचं सार त्याच्यात येईल. तसंही दासबोध आणि काय ज्ञानेश्वरी काय गीता काय सगळ्यांचं सार एकच आहे की आपण परमार्थ मार्गाने जगावं. तस्मात योगी भवार्जुन, विभक्त नसावे तरीच भक्त म्हणावे. आणि असं 24 तास जगायचं, सत्कर्म सत्कार्य आणि सद्वृत्तीने राहून आपलं सगळं जीवन जगावं. ठीक आहे. तर आपण पहिली ओवी बघूया. ग्रंथानाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, येथ बोलीला विशद भक्ती मार्ग. हा जो ग्रंथ लिहितो आहे त्याचं नाव दासबोध आहे. रामाचा दास, त्यांनी दिलेला बोध, तोच याच्यात आम्ही उद्धृत करत आहोत. गुरु शिष्यांचा संवाद, गुरु आणि शिष्यांचा संवाद याच्यात एक्स्ट्रीम पॉझिटिव्ह, एक्स्ट्रीम निगेटिव्ह, चांगल्या वाईट सगळ्या गोष्टींचा सतसत विवेक करून त्या सगळ्या गोष्टी इथे मांडलेल्या आहेत. आणि त्यातलं चांगलं काय वाईट काय, आपल्या जीवनात काय आचरणात आणायचं आणि ते सतत का आचरण नित्य चांगलं ठेवावं हे पण याच्यात सांगितलेलं. हा संवाद आहे. त्यांचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व केल्यावर आतमध्ये काही प्रॉब्लेमच नाही राहिले मनात, तर मग काय राहिलं, परमात्मा स्वरूपच आपल्या मनात राहिलं. इथं बोलीला विशद भक्ती मार्ग, इथे विस्तारपूर्वक आणि स्पष्टपणे भक्ती मार्ग सांगितला. भक्त म्हणजे काय, विभक्त नसावे तरीच भक्त म्हणावे. की जो योगी आहे, आपला थेंबुटा सागरी मिळाला अवघा मिळून एकची झाला, असा जीव त्या परमात्म्यात विलीन झाल्यावर आपण त्याच्यापासून सेपरेट होऊ नाही शकलो. योगी झाल्यावर आपण सेपरेट नाही होऊ शकलो, तर आपण भक्त झालो. असं भक्त झाल्यावर आपला जो आपण त्या मार्गावर चालतोय 24 तास, त्याला भक्ती मार्ग म्हणतात. तर असं आपण जीवन जगायचा प्रयत्न करू, आणि हेच दासबोधामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. ग्रंथानाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, येथ बोलीला विशद भक्ती मार्ग. इतकं शुद्ध चरित्र सगळेजण ठेवू शकतात, सगळेजण आत्मज्ञान मिळवू शकतात, सगळेजण भक्त होऊ शकतात, सगळेजण योगी होऊ शकतात, इतकं क्लिअर समर्थांनी सांगितलं. तर तसं आपण जीवन जगायचा प्रयत्न करूया. धन्यवाद.